सेनाधिपती देवराज आणि माता अतिथी यांच्या पवित्र पुष्पला आम्ही 12 भावंडांनी जन्म दिला. विवस्वान, आर्यमा, उषा, त्वष्टा, सविता, भगत, धाता, विधाता, वरुण, मित्र, सुरेश आणि त्रैविक्रम या 12 भावंडांना विष्णू देवतेनं केलेला उपदेश. बाळांनो, गरुडानंतर पुनश्य भरारी नाही, साधू नंतर कृपा नाही, आईनंतर वात्सल्य नाही आणि खऱ्या अर्थानं या अंगाला जन्मानंतर पुन्हा दुसरा जन्म नाही. पितृदेवतेच्या मुखातून निघणारे शब्द आमच्या काळजाचा जणू भेद घेऊन गेले आणि म्हणूनच मोठीवाला भक्तिमार्गाचा मार्ग स्वीकारत असताना आम्ही भक्ती मार्गाची कास धरली. शतयज्ञांवर अधिपत्य मिळालं आणि त्यातलेच देवतांच्या अधिपती देवराज देवेंद्र म्हणून या विश्वदाची ख्याती गायली गेली. इंद्र म्हणते कोण, चला 1000 नयन आहे, चला 2000 हस्त आहे. ऋग्वेदातील 19 सूक्तांपैकी केवळ 1/4 राज्याची महत्त्व गायली गेली. तोच हा कश्यप अदिती नंदन देवराज देवेंद्र. पण एका ब्रह्मकुलात आमचा जन्म झाल्याचा विसर मला कधी नाही. आज देवतांच्या राजा या संस्थेला मी पात्र ठरलोय देवा. ही केवळ कुणाची असेल तर ती फक्त तुझी आणि तुझी. आणि म्हणून या सुखाच्या क्षणी देवा तुझा विसर मला न व्हावा ही माझी प्रांजळ भावना आहे. तेव्हा तुझं नामस्मरण केल्याशिवाय देवतांच्या या प्रत्येक तुझ्या मुळाचा सुखात काळ मला अनुभवता येतोय. तेव्हा दे राजगादीवर अधिष्ठित तुझा सदैव माझ्या पृष्ठभागी ठेव. हा